नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो. मान्सून हा वेगाने या ठिकाणी महाराष्ट्राच्या दिशेने आपल्याला येताना पाहायला मिळतोय मित्रांनो. मान्सूनचा वेग हा वाढलेला आहे. आज मध्यरात्रीपासूनच राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाला पावसाची सुरुवात होणार आहे. आज मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं. तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा. तर मित्रांनो, पुढील 2 ते 3 तासांमध्ये मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी नाशिक, इगतपुरी, जुन्नर, खेड, खोपोली, पुणे या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, वाई, सातारा या ठिकाणी पाटण, कराड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज मध्यरात्रीला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये हवामान हे ढगाळ असणार आहे व तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता ही पाहायला मिळते. तसेच मित्रांनो, मुंबई, कल्याण, डोंबिवली, खोपोली, गोरेगाव, चिपळूण या ठिकाणी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी या संपूर्ण भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते. तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पुढील 2 ते 3 तासांमध्ये व आज मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तसेच पालघर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता ही आज मध्यरात्रीला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही. परंतु मित्रांनो, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, नाशिक, इगतपुरी या भागामध्ये, कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळते. मित्रांनो, या ठिकाणी 1 जून पासून राज्यातील विविध भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे. ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.